भागात आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स शिकणार आहोत, म्हणजे चालू वर्तमान काळ, यालाच प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स असे सुद्धा म्हणतात. चला तर आता चालू वर्तमान काळ म्हणजे काय? जी क्रिया सध्या आता चालू आहे त्याला काय म्हणायचं? चालू वर्तमान काळ. फॉर एक्झाम्पल घ्या, आय एम रीडिंग अ बुक, मी पुस्तक वाचत आहे. सी इज सिंगिंग अ सॉन्ग, ती गाणे गात आहे. ही इज प्लेइंग क्रिकेट, तो क्रिकेट खेळत आहे. या तिन्ही वाक्यामध्ये गात आहे, खेळत आहे, वाचत आहे म्हणजे क्रिया चालू आहे, याला काय म्हणायचं? चालू वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता चला डिटेल्स मध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बघूयात. बघा आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये अफर्मेटिव्ह सेंटेन्सचा आपण स्ट्रक्चर बघूया. सब्जेक्ट प्लस एम ऑब्लिक इज ऑब्लिक आर प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट, म्हणजेच काय आहे? कर्ता, त्यानंतर एम किंवा इज किंवा आर, त्यानंतर क्रियापदाला आयजी व त्यानंतर कर्म. आता बघा यामध्ये एम इज आर, एम किंवा इज किंवा आर हे केव्हा येईल, याचे काय नियम आहेत ते बघूया. बघा तर आता वाक्यातील कर्ता जर आय असेल तर त्याच्यासमोर एम येईल. वाक्यातील कर्ता जर ही, सी, इट आणि सिंग्युलर नाउन असेल, म्हणजे सिंग्युलर नाउन म्हणजे काय? तृतीय पुरुषी एकवचन नाम, जसे रोहन असेल, प्रिया असेल, टीचर असतील, स्टुडंट, बॉय, गर्ल, केवळ एक असेल तर त्याला काय म्हणायचं? सिंग्युलर नाउन. मग त्याच्या पुढे काय येईल? इज येईल. चला तर वाक्यातील कर्ता जर वी असेल, दे असेल, यू असेल आणि प्लुरल नाउन असेल. आता प्लुरल नाउन कशाला म्हणतात? एकापेक्षा जास्त, अनेक वचन. बॉईज, टीचर्स, स्टुडंट्स हे सगळे एकापेक्षा जास्त, त्याच्यासमोर काय येतील? आर येईल.